अशा पावन पवित्र महान तीर्थस्थानाच्या ठिकाणी आमच्या सर्वज्ञांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी विशेषरित्या रामदेव दादासांसारखे असलेले ज्यांनी परमार्गाला आपल्या संपूर्ण परिवार आचार्यांसमोर लावला अशा या वडनेर गावामध्ये असलेली ईश्वर परंपरा आणि त्या माध्यमातून अनेक धर्मरूप सोहळे परंपरेने या गावाला होत आले। पूर्वीपासूनच आमचे कैवल्यवासी महाराष्ट्राचे कर्णा उपाध्याय कुलाचार्य आमचे आजोबा व धनश्री मोठे बाबा यांनी सन 61 साली 1961 साली हे वडनेर निजाम बाबा मंदिर या मंदिराचा सभागृह वगैरे बाहेरचे बांधकाम करून त्या साली ते जन्मदार केला होता असं आमचे पूर्वीचे लोक सांगतात। आणि त्यावेळेला फार मोठा विशेष महोत्सव कातरकाम अनेक मार्गमेळे अशा परिस्थितीमध्ये इथे फार मोठा अवसर भेटला त्यावेळेला घडता आणि म्हणून धर्मरूप सोहळे या पावन भूमीमध्ये अनेक झालेले आहेत। त्या धर्तीवरती अनेक दिवसापासून मोठी प्रवचन सोहळे होत असतात आणि त्याच्यात एक परंपरागत औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजक महंत श्री इंगोलीकर बाबा व त्यांच्या सर्व त्यांना साथ देणारी मंडळी त्यांचे ट्रस्टी या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत असलेला हा ब्रह्मविद्या ज्ञानाळी महोत्सव या प्रस्तुत धर्मसभेचे सभाध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य प्रातस्मरणीय अखिल भारतीय मानव परिषदेचे नियोजित अध्यक्ष श्री कारंगेकर बाबाजी या सभामंचावर उपस्थित परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य उपाध्याय अण्णा श्री यक्षदेव बाबाजी परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य वेरडे आश्रमाच्या संचालिका तपस्वी बाईजी परमपूजनीय आचार्य श्री लाडबाबाजी परमपूजनीय आचार्य श्री अहमदाबाद बाबाजी परमपूजनीय आचार्य श्री दिगंबर बाबाजी त्याचप्रमाणे ज्यांचं आपण वक्तव्य ऐकले असेल अचलपूर येथे परमपूजनीय आदरणीय श्री अचलपुत्र बाबा त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्री वैरागी बाबा अंजनगाव त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित स्टेजवर असलेले महंत श्री ओंकिराज बाबाजी विलकर त्याचप्रमाणे संचलन करणारे आदरणीय महंत श्री दत्तराज बाबाजी लोणारकर त्याचप्रमाणे महंत दर्शराज बाबा माझ्यासोबत आलेले चांदूरबाजार या ठिकाणी महंत दर्शराज बाबा विलकर महंत दामोदर बाबा विलकर या ठिकाणी उपस्थित महंत असलेले सर्व मंडळी आदरणीय रमेश शास्त्री पातुरकर त्याचप्रमाणे महंत कान्हाराय बाबा उद्दार माझे गुरुबंधू आदरणीय परमपूजनीय श्री ऋषिराजदादा खामनेकर आदी सर्व वार्षिक संत त्याचप्रमाणे प्रामुख्याने उपस्थित सर्व संत महंत वार्षिक बंधू वगैरे आदरणीय इंगोलीकर बाबांनी मागच्या वर्षी हा ज्ञानाई महोत्सव हा शिरसोली या गावी संपन्न केला त्यावेळेला आदरणीय शहाजी बाबा आमच्या अक्काबाई आलेगाव येथील अक्काजी त्याचप्रमाणे अनेक संत महंत त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यावेळेला ब्रह्मविद्या महोत्सव हा मागच्या वर्षापासून चालू झाला परंतु त्या ब्रह्मविद्या महोत्सवाविषयी त्यांनी अशी एक सूचना आम्हाला विचारली होती इंगोलीकर बाबांनी का हा ग्रंथ सोहळा आहे आणि आता आपल्याला हा चालू करायचा आहे त्या ग्रंथ सोहळ्याची सुरुवात आपण या ठिकाणी करत आहोत पण त्यावेळेला त्यांना काही सूचना केल्या की ग्रंथ रूपाने आपण कोणा ग्रंथाचं पूजन करू शकत नाही परंतु त्या रूपाने एक धर्मरूप सोहळा संन्यास दीक्षा असलेली
त्याचप्रमाणे देवदेव पूजा असेल, सत्संग असेल, निरोप प्रबोधन अशा प्रकारे हे कार्य आपण त्या माध्यमातून करू शकतो. बाकी ग्रंथाला प्राधान्य देऊन कुठल्याही प्रकारचा पूजन सोहळा आपण त्या माध्यमातून करू शकत नाही. आणि म्हणून अशी आपली परंपरा नाही. एक प्रकारे त्या गोष्टीचा संग्रह रूपाने अशा परंपरेने दोष मानलेला आहे. आणि म्हणून ज्ञान हे कुठे पुस्तकाला पूज्य नसून हे असलेलं एक अधिकरणाच्या माध्यमातून बोधवंताच्या माध्यमातून झालेले ज्ञान परंपरा आहे. आणि म्हणून आपण त्या माध्यमातून त्या ब्रह्मविद्येचं नाव घेऊन एखादा असा अवसर संपन्न करू शकतो. आणि म्हणून त्यांनी त्याचे स्वरूप बदलून अशा प्रकारे याचे जे स्वरूप या माध्यमातून पुन्हा मागच्या वर्षापासून हे चालूच आहे. मी बोलल्यानंतर त्याला प्रतिसाद आमच्या शहाजाच्या बाबांनी दिला, अलेगाच्या आकाणी दिला. मी जे प्रतिपादन केलं त्यानुसार त्या सगळ्यांनी त्याला संमती दिली. आणि म्हणूनच मागच्या वर्षापासून ब्रह्मविद्येला संगत करून या ठिकाणी ब्रह्मविद्येचे जे महत्व आहे त्या ब्रह्मविद्येच्या माध्यमातूनच आपला प्रवास आहे. कारण ब्रह्मविद्या ही तत्वज्ञान आहे परमेश्वराचं, हे जीवाला ऊर्ध्वगतीकडे नेणार आहे. आणि अशा तत्वज्ञानाची सुरुवात मुहूर्तमेढ आमच्या सर्वज्ञांनी 12व्या शतकामध्ये त्या ठिकाणी लावलेली आहे. आणि ती मुहूर्तमेढ आजपर्यंत सातत्याने अव्याहतपणे अधिकरणाच्या माध्यमातून ती चालू आहे. परमेश्वराचं उद्धरण कार्य ज्ञान हे शक्ती आहे. एक ज्ञान जाणीवाचक आहे, एक ज्ञान संचारावाचक आहे. ज्ञान शक्ती ही जेव्हा जीवाला होते ती परमेश्वर भरून सृष्टीमध्ये जीवाला एकदा ज्ञान शक्ती देत असतात. त्याला आपण ज्ञान पाळी म्हणतो. या सृष्टीचा संहार कधी होतो? ज्या वेळेला संपूर्ण जीवाला ज्ञान पाळी ईश्वराची मिळते त्यावेळेला या सृष्टीचा संहार. परंतु एखादा जरी जीव त्या ठिकाणी उद्धरणाचा राहिला असेल तर त्याच्यासाठी परमेश्वर सृष्टीची संहाराची सुद्धा त्या ठिकाणी संहार म्हणून आहे सुद्धा थांबवून ठेवतात. आमच्या शास्त्रात असं आलेलं आहे की अव्यक्तमंत परमेश्वर आहेत आणि ते व्यक्तमंत परमेश्वराला म्हणतात की का हो तुम्ही बऱ्याच दिवसाची गेलेली आहे, सृष्टीची रचना केली, सृष्टीमध्ये अवतार धारण केला, आता उरताना सृष्टीचा संहार करायचा आहे. पण व्यक्तमंत परमेश्वर काय म्हणतात अव्यक्ताला की अहो तुम्हाला काय माहित आहे जीवाची जीवगती कशी आहे? हे जीवगती फार विचित्र आहे. हे जीव अधोगती अधोगतीच्या माध्यमातून खाली खाली जाणार आहे. एका जीवाला उद्धरण करण्यासाठी आम्हाला किती प्रयत्न करावा लागतो याचे कष्ट आम्हालाच माहिती आहे काय आहे. अशा प्रकारचे हे एकमेकांचा संवाद अव्यक्त परमेश्वर व्यक्तमंताला म्हणतात आणि व्यक्तमंताला खरोखरच कष्ट आहे. आमच्या सर्वज्ञांनी एक सुरा कटिक प्रदेशी एक सुरा श्रीमूर्ती श्रीकर घ्यायची पाणी पात्र अशा प्रकारे स्वयंचर्या अंगीकार करतो. काटिया गोराटा वरवडती अशा प्रकारे श्रीमूर्तीला क्षेप आणि मग अशा मधून जेव्हा स्वामी श्री चक्रधर महाराज वैष्णवांना प्रेरणा देतात आणि त्यापासून उद्धरण करतात. भंडारेकरांच्या भंडारेकर सहवासामध्ये आहेत त्यावेळेला स्वामी उदास आहे, एकांत परिभ्रमण आहे. तान्हैया पाणी येऊ न मागतीची ऐशी उदासीनता. तुंगभद्रेमध्ये स्वामी वाहत जातात पाणी सुद्धा कोणाला मागायचं नाही अशा प्रकारची उदास अवस्था होती. पण स्वामी श्री चक्रधरांनी ज्योत भरण्याचा व्यसन विडा उचलला. सकाळी अवतार निघाले, सगळे अवतार पैठणला भोगवतीच्या तीरावरती एका ठिकाणी आले. आमच्या सर्वज्ञांनी त्या ठिकाणी चौक केले आणि चौक करून तिथं ज्योत भरण्याचा यतिमुनीचा वेश धारण करून तिथे स्वामींनी ज्योत भरण्याचा विडा उचललेला आहे. आणि मग ज्योत भरण्याची सुरुवात बाईसांना प्रेमदान दिलं आणि मग बाईसांसारखे सद्भक्त हे सन्निधानामध्ये आले आणि तिथून स्वामींचा पूर्वार्ध काळ चालू झाला चरित्राचा. नंतर आचार्यांचा योग आला आणि मग तो उत्तरार्ध काळ तिथून ज्ञान परंपरा चालू झाली. आचार्यांसारखे शिष्य लाभले आणि मग पुढे अशा प्रकारचे स्वामींचे जे 8 वर्षाचे कार्य आहे त्या 8 वर्षाच्या काळामध्ये उद्धरणाचा व्यापार स्वामी श्री चक्रधरांनी अनुसरणाच्या माध्यमातून अनुयुक्ती लक्ष घालून ज्या वेळेला अनुसरण या माणसाच्या ठिकाणी जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत या जीवाचं उद्धरण होत नाही
असं धर्मशास्त्र आपल्याला सांगते. आता अनु म्हणजे पश्चात, शरण म्हणजे चालणे. परमेश्वराचे जे आज्ञा वाक्य असतात, जसं आज आपल्याला असंनिधानामध्ये वचनरूप परमेश्वर आहे. वचनरूप परमेश्वर म्हणजे की परमेश्वराने दिलेले जे चित्रपटातील वचन आहे त्या आधारे आपण आपल्या जीवाचं उद्धरण करू शकतो. परमेश्वर या जीवाला विरहातून निघून गेलेले आहे, पण त्या विरहाच्या माध्यमातून आपल्याला जे साधन आहे, आमच्या शास्त्रामध्ये 3 प्रकारचे विरही सांगितलेले आहे. पहिला विरही, दुसरा विरही आणि तिसरा विरही. एक परमेश्वर गेले म्हटल्याबरोबर बायसाने देहत्याग केला, तो लगेच देहत्याग करतो. दुसरा जो आहे तो त्या पदार्थापुरती ठेवतो, परंतु त्याला वाटतं की मला परमेश्वरच मिळाला पाहिजे आणि म्हणून तोही परमेश्वराच्या विरोधात देहत्याग करतो. आणि एक जो असतो तो पदार्थ म्हणतो. उदाहरण दिलं की स्वामींनी वेगळ्या पद्धतीत समजून सांगितलं. जसं एखादा लहान मुलगा आहे, ते रडते आहे आणि मग ते रडत असताना त्याला हातात चॉकलेट दिली तर ते गप्प बसते. ते रडते आईसाठी, आई नसते जवळ, एखादा त्याला चॉकलेट देतो तो गप्प बसून घेतो. पदार्थ पाहिला आणि मग त्या पदार्थाला पाहून त्याचे समाधान झालं. अशा प्रकारची विरही म्हणजे आपण की परमेश्वरावर समजा विजय केले, जशी त्या मुलाची आई गेली तसं परमेश्वराने ते उत्तर आपण तिकडे विजय केलेला आहे. पण देवाने आपल्यासाठी दिलेला जो गोडावा आहे, त्या चॉकलेटमध्ये जशी गोडी आहे तशी परमेश्वराच्या साधनामध्ये ती अनन्य साधारण अशी गोडी आहे, ज्याला आपण स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक असं म्हणतो. आणि मग त्या पदार्थाच्या ठिकाणी, परमेश्वराच्या वस्तूच्या ठिकाणी आपण नतमस्तक होतो, तिथे आपण ब्रह्मरूप होत असतो. कारण तो तुमच्या जीवनाचा घररूपी ओलावा आहे. आणि हा ओलावा अंतिम श्वासापर्यंत जो जीवनामध्ये टिकून ठेवतो, तोच आपल्या जीवनाची उद्योगती वाढवू शकतो. यासाठी अनेक प्रकारे आपल्या अंतःकरणामध्ये असलेले शारीरिक कष्ट आणि मानसिक दुःख, आमच्या महादासांनी असं म्हटलं की महादासा म्हणतात आम्ही देवाच्या सन्निधानामध्ये होतो, देवाने आम्हाला लाडिले काढिले, आमचं देवाने संगोपन केलं, वेळे प्रसंगी शिक्षा पण केलं. कुठे काही चुकलं असेल तर महादासाने देव रागावलेले आहे. केळाच्या सालावरून उचलून फेकले तर देवाने 3 दिवस आपल्याला गटार लावला. आणि मग अशा प्रकारे विद्यार्थ्यांचं ज्ञान करणारे साक्षात भगवंत आमच्या जवळ होते. पण महादासा विजने पडताळी ज्यावेळेला जातात आणि त्या ठिकाणी त्या विजनस्थळावरती आचार्यांच्या सानिध्यात असलेलं 700-500 गुरुकुळ, त्या गुरुकुळातील मंडळी विजनस्थळावर बसल्यानंतर अत्यंत स्वामींचं मनापासून चिंतन करतात. शास्त्राचं श्रवण, मनन, चिंतन, तो विजनाचा परिपूर्ण त्यांनी बघितला. आणि मग त्यांच्या मुखातून शब्द निघाला महाराजांच्या की न देखत्या देवा लागी कैसे झळवले पळवले असती. आम्ही कधी देवाला बघितलं, पण ज्यांनी देवाला बघितलं नाही पण ईश्वराची ब्रह्मविद्या, त्याला मूळ कारण काय आहे की परमेश्वराचे आज ज्ञानाने आपण संबंध करतो आहोत, तो विचार मुक्त झालेला नाही. आणि तो विचार म्हणजे ईश्वराची ब्रह्मविद्या जी आपल्याला साक्षी आहे. प्रत्येक रूपाने आपल्याला वचनाच्या रूपाने परमेश्वर आठवता येतो, वचनाच्या रूपाने आपल्याला विधी निषेध करतात. आणि त्यामुळे स्वामींच्या सन्निधानामध्ये जे वचन ते अंगरखा असं म्हटलेलं आहे. आणि असन्निधानामध्ये सुद्धा की वचनाच्या माध्यमातून अंगरक्षकाप्रमाणे हे वचन आपलं रक्षण करणारे असतात. आणि म्हणून आमची अनुसरणाची परंपरा आहे. अनुसरण म्हणजे की जोपर्यंत आपण कर्मराहाटीच्या अधीन असतो. आज अहमदाबादचे बाबा मला म्हटले की आता अनुसरणात थोडंसं काहीतरी सांगा. आणि म्हणून आपण अनुसरण म्हणजे परमेश्वराला शरण जाणे की न अन्यायी अनन्या, दुसऱ्या कुठल्याही प्रकारचं मनामध्ये विकल्परूपता न ठेवता एका परमेश्वराला अनन्य भावे शरण जाणे. अंतःकरणामध्ये तो माझा देव, मी देवाची, अशा प्रकारची भावना पुष्टी वाचण्याच्या दृष्टांतात आपल्याला अनुभवलेली आहे. त्या प्रकारे वास्तविक अवस्थेमध्ये जोपर्यंत आपण असतो, जरी तो वास्तविक म्हणेल पुनःसंबंध होईल तरी तो अनुसरणे विहीन नाही, क्षेपणे विहीन नाही. अशा प्रकारचा आपलं शास्त्र सांगतो की एखादा असं भक्त वास्तविक त्यांनी म्हटलं की मी खूप काही देवधर्म करतो,
माझ्या घरी तुम्ही समजा त्या ठिकाणी न अनुसरता मी कर्मराजीमध्ये राहूनच ईश्वर प्राप्त करू शकतो, अशाही काही मत प्रभाव आणि मत विचाराचे लोक असतात की आम्हाला याही देशामध्ये ग्रहस्थाश्रमी देशामध्ये सुद्धा देव भेटू शकतो, अशा प्रकारची संकल्पनाही काहीच्या मनामध्ये असते. परंतु स्वामी श्री चक्रधरांचं तत्वज्ञान त्या गोष्टीचा निषेध करते, कारण त्याग हा महत्त्वाचा. परंतु त्याग करत असताना काही वेळेला देही अनाधिकार असतील, तुम्ही कुठल्याही ठिकाणी राहिले तर त्या राहण्याला महत्त्व नसते. तुमच्यासाठी तो देशाचा शेवटच आहे. जे काही देशाच्या शेवटी गृहत्यागाविषयी काही वाक्य सांगितले असतील, पण तोच व्यक्ती जर त्या ठिकाणी निषेधामध्ये राहून सुद्धा अलिप्त राहत असेल. म्हणून स्वामींचं जे वचन आहे की एकला विजया, की तुम्ही कुठेतरी राहत असाल तर तुमचा धर्म आणि तुमचा देव जर तुमच्या सोबत असेल, तुम्ही एकटेच आहे. आणि म्हणून अशा निषेधून ठिकाणी एकची वासना, एकचे अवबोध तर हल लाभती. एकच वासना मला एक शेपूट पाडायचा आहे, एकच वासना मला परमेश्वर प्राप्त करायचा आहे आणि सगळ्यांचं एकच उद्दिष्ट असेल ईश्वर. मग किती जरी असेल, त्याला निमित्त आपण म्हणतो, त्या निमित्तीमध्ये 100 असो, 50 असो, 1000 असो, 2000 असो, की तरी सुद्धा तो एकटाच असतो. एकटा गेल्यावर तो एकटा होतो असं नाही. जो स्वामींच्या विचाराला वाहून घेतो आणि स्वामींच्या विचाराला वाहून त्या विचाराच्या सोबत सोबत आपलं देह शेवटापर्यंत नेतो, अंतिम श्वासाला तो ईश्वर मध्ये त्याचा प्रवास होतो, तो एकला विजय. त्याला ठिकाणाचं कोणी ठिकाणी असतात. एखाद्या वेळेला आपले देही अनाधिकार असतात. अनेक लोक असं वाटतं की आम्हाला घराचा त्याग करता येत नाही, पण आपल्याला अनुसरायची इच्छा आहे, पण तुम्ही घरामध्ये राहण्यामध्ये सुद्धा पद्मपत्र निवांत बसता, त्या संसारिक प्रापंचिक जीवनात लक्ष न घालता तिथे जरी तुम्ही अनुसरले तरी तुम्हाला देव होऊ शकतो. कारण तुमच्या मनामध्ये तशा प्रकारची तुम्ही भावना साधना तशी त्या ठिकाणी ठेवली तर त्या साधनेशी जर तुमचा सेवक झाला असेल तर तुम्हाला निश्चितच त्यामध्ये ईश्वराचा रस्ता पुढे जात असतो. आणि म्हणून वास्तविक असताना सुद्धा आपण अनेक प्रकारे देव धर्म करतो. आपल्याला असं वाटेल की मग आता वास्तविक अवस्थेत केल्याचं काय होईल, देव भेटत नाही. परंतु ईश्वर जो आहे तो सर्व साक्षी आहे, सर्व दृष्ट आहे. प्रत्येक दैवराहाटीमध्ये एकीची केलेली क्रिया वाया न वचे असं स्वामींचं वाक्य की परमार्थामध्ये मग तो नाम झाला, वेद मंत्र, बोध मंत्र, थोडीशी जरी कोणतीही जरी क्रिया घडली त्याचं कुठलंच वाया जात नाही. प्रत्येकाचं फळ मिळत असते. त्याला नरक चुकवतील परमेश्वर त्याचे. तुमच्या भक्ती साधनेने होणारे जे नरक असतात, चौकडीसारखे महादुःखासारखे नरक असतील, ते चुकवले जातील. तुमच्या भक्ती साधनेच्या कणवा निर्माण होतात आणि त्या कणवेस्तव परमेश्वर देवाचे नरक चुकवितात. आपलं उद्धरण कार्य करायचं असेल तर ज्या दिवशी तुम्ही परमेश्वराला अनुसराल तेही अनुसरते काळी सुते काळी सुईले ते देहपर्यंत प्रतिपाडिले. अनुसरण घेताना जी वासना आहे, मी ईश्वरासाठी अनुसरते आहे, मला देव प्राप्त झाला पाहिजे, ही वासना आणि ती वासना शेवटच्या क्षणापर्यंत तिथे पोहोचली पाहिजे. जर तो शेवटचा अंतिम क्षण साधताना ती वासना नसेल, मधातच ती वासना खंडल्या जात असेल तर स्मृतिस्थळात म्हटलेलं आहे, हंगा वाणिका काही गडबे पडिला. त्याची एखाद्याची अनुसरण म्हणजे प्रशंसा करणं, त्याचं अनुसरण शेवटाला गेले पाहिजे. तो शेवट गेल्यानंतर त्याची प्रशंसा करा, नंतर खरोखर त्याची प्रशंसा होईल, पण त्याची शर्य आणि शेवट झाला पाहिजे. अर्थातच ईश्वर सर्वदृष्ट आहे. काही आपल्या सेवेच्या माध्यमातून, काही आपल्या भावनेच्या माध्यमातून, तर काही ज्ञानाच्या माध्यमातून ईश्वर त्याचा स्वीकार करत असतात. आणि म्हणून ईश्वर सर्व साक्षी आहे, सर्वदृष्ट आहे. वास्तविकाचा लेपालेपा मोडलाची नाही असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत वास्तविक अवस्थेमध्ये असतो तोपर्यंत आपल्याला जे कर्माचे ठसे लागतात, कर्माचे जे चिन्ह लागतात, तोपर्यंत त्याचा लेपालेपा मोडला जात असतो. पण ज्या दिवशी तो अनुसरतो त्या दिवशी त्याच्या कर्मनिष्ठेचे जे द्वार आहे ते परमेश्वर प्रतिबंध करतात. हे अनुसरणाचं सगळ्यात महत्त्व आहे. कारण शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की एखादा गड्डा आहे, नदीमध्ये तुम्ही खूप मोठा गड्डा केलेला आहे, त्याच्यामध्ये पाण्याचा झरा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाणी उपसताय, ते पाणी उपसता किती उपसलं, पाणी उपसल्या जात नाही, परत पाणी येत राहतं. मग त्याच्यासाठी काय करावं
झरा बुजवा लागेल आणि मग उरलेलं पाणी सांडता येते त्याला काढता येते आणि लगेच तो झरा बुजवल्यानंतर तो खड्डा कोरडा होऊ शकतो. तसा कर्माचा जो झरा आहे तो ज्या दिवशी तुम्ही अनुसरणार अनन्य भावे अनुतापूर्वक चतुर्विध दुःखपूर्वक ईश्वराला स्मरून उत्तरापंथी असलेला ईश्वराला साक्षी करून ज्या दिवशी तुम्ही अनुसरणार त्या दिवशी तो कर्माचा झरा प्रतिबंध होतो आणि उरले पाणी सांडावे. प्रारब्ध भोगे क्षय. प्रारब्ध कर्म ते भोगून परमेश्वर जीवाचे नासून टाकतात. अनुसरल्या पुरुषाला देवत्व आणि प्रेम करतात. दैवपैकीच्या कुठल्या देवता प्राधान्य सुद्धा ईश्वर जाऊ देत नाही. तर प्रेम म्हणजे मनुष्यापासून खालो ते नरक त्यालाही जाऊ देत नाही. राहिले फक्त मनुष्य देईल ते आहे प्रारब्ध कर्म. मग त्यासाठी बहुरूपता बहुकामता करून त्या कर्मांचा परमेश्वर पृथक पृथक नाश करून टाकतात. थोडक्यामध्ये बहुकर्म नाश करण्याची ईश्वराची पद्धती आहे आणि साक्षात्कार परमेश्वर शिवाचा उद्धरण करून आपल्यापर्यंत या जीवाला पोहोचवित असतात. हा स्वामी श्री चक्ररायांच्या ब्रह्मविद्येचं मर्म या अनुसरणामध्ये सामावलेला आहे आणि म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला अध्यक्ष विचार ऐकायचे आहे. एक शांताबाईची शेवटची अनुसरणाची वेळा सांगतो आणि माझे संपवितो. ज्या अनुसरणाच्या माध्यमातून देवाने सांगितलेलं आहे की अंतःकरणाच्या ठिकाणी देहाच्या ठिकाणी स्वभावाच्या ठिकाणी नियमन फार महत्त्वाचं आहे. कारण पक्षकारिण्याचं म्हटलं आहे की अहंता जर सांगितली नाही तरी ते कैसे अनुसरण. देहाच्या ठिकाणची अहंकार अभिमान ममता अहंता जर सांगल्या जात असेल तर मग मी देहाला अर्पण केलेला आहे. ईश्वराला मी देह अर्पित केलेला आहे परंतु ते घडणार नाही. आणि म्हणून हे देह ईश्वरा अर्पिले अहंता जरी सांगितली नाही तरी ते कैसे अनुसरण. देवाला अर्पित केलेलं देह आहे. ज्यावेळेला त्या कापूसावर कवाट पडलं आणि सगळे म्हणतात की त्या कापूसाचा अनुष्ठा रगडला त्याच्या अंगाला विजा झाली. त्यावेळेला ते कापूस काय म्हणतात की म्हणे तो अनुष्ठा माझा नाही. कारण मी हे देवाला दिलेलं आहे. आता जे देवाला दिलं ते माझं होईल कसं. लोकांचा पदार्थ आपला म्हणला असं होऊ शकतं काय. एखादी वस्तू दान दिली स्वसत्ता निवृत्ती परसत्ता संपादन ते दान. आपली सत्ता निवृत्त करून ज्यावेळी आपण दुसऱ्याला देतो त्याला दान असं म्हणतात. आणि मग दिल्यानंतर पुन्हा माझा का म्हणू शकत नाही कारण ते आपण अर्पण केलेलं आहे. तसं देह देवाला दिलेला आहे. मग आता अनुसरण्यावरून जिने मरणे ते ईश्वराच्या अधीन परमेश्वराच्या अधीन असते ते. आणि म्हणून देवाला दिलेलं देह आहे आणि म्हणून देवाची प्रार्थना करावी. ते ठेवणं निर्णय देवाचा. अशा प्रकारे या शांताबाईचा त्याग शांताबाईचा स्वामी श्री चक्रवर्ती महाराजांच्या सानिध्यात सारंग पंडितांमध्ये येतात. उद्विग्न झालेल्या संसारातून स्वामी वेरूळला असतात आणि स्वामींच्या सानिध्यात राहतात. आणि मग स्वामींनाही शांताबाईचा विषयी कणव आहे. काहीतरी ईश्वरी कणव असल्याशिवाय काही परमेश्वर सुद्धा झळंबत नसतात. तर जिथे कणव असते काहीतरी परमार्थाची आपली परमेश्वराच्या ठिकाणी ठेव जोडलेली असते त्यामुळे ईश्वरालाही आपली दखल घ्यावी लागते. आणि ही क्रिया निर्हेतुक ज्यावेळेला जीवनात घडत असते कोणतीही परमेश्वर धर्माची क्रिया करत असताना निर्हेतुकपणे अहेतुकपणे जी क्रिया घडत असते मानसिक वाचिक शारीरिक ती क्रिया साक्षात ईश्वराच्या रेखी लागते. कारण तिथे देवतेचा कुठलाही संबंध नसतो. कारण देवता सहाय्य करू शकतात जोपर्यंत त्यांच्या कक्षेमध्ये काम आहे तोपर्यंत सहयोग वियोग सहाय्य हे तिन्ही माया करी त्यांच्या कक्षेमध्ये आहे तोपर्यंत त्या देवता सहाय्य होतात. पण जेव्हा त्यांच्या पलीकडची गोष्ट ज्याला आपण ईश्वराचं प्रेम म्हणतो आणि त्या प्रेमाची सुरुवात तुमच्या आमच्या या साधनेतून आहे. त्या प्रेमाची सुरुवात भजनामधून आहे. त्या प्रेमाची सुरुवात सेवा दर्शनामधून आहे आणि आनंदतेमधून आहे. आणि मग अशा वेळेला असं काही प्रेमाचं एखादं कार्य जर वाढायचं असेल तर त्या ठिकाणी अपूर्व विद्येशी ब्रह्मविद्येशी स्वतंत्र परमेश्वर या जीवाला सहाय्य करतात. तो ईश्वराचा स्वतंत्र कक्षेतला भाग आहे ज्ञान आणि प्रेम. आणि म्हणून
असं म्हटलेलं आहे शास्त्र का अपूर्व विधी ते ईश्वरीचे साह्य प्रत्यक्षात परमेश्वर त्या ठिकाणी साह्य करतात आणि म्हणून ज्या शांताबाईला आमच्या सर्वज्ञांना साह्य कसं झालं की ज्या वेळेला स्वामी श्री चक्रधर महाराज शांताबाईला सांगतात की बाई तुम्ही आता रुद्रपूरला जा रुद्रपूरला जायला आज्ञा केली आहे आता शांताबाईच्या विषयी देवाला गणव आणि म्हणून आज्ञा करताना स्वामी काही वाक्य सांगतात ते वाक्य त्यांना सांगून रुद्रपूरला पाठवतात परंतु त्या अगोदर शांताबाईचे अनेक कर्मणा स्वामी सन्निधानात करू येते एक महिनाभर गोरी बाबाला पाणी शिंपवायला लावलं काही वेळेला ईश्वरीचा समप्रवाद असतो त्या समप्रवादाने परमेश्वर ते दुःख नासून घेतात आता चरणी नासायचे आणि म्हणून स्वामी सांगतात शांताबाईला तुमची जी लेख आहे एकाईचा तिला व्यवस्थित सांभाळू आणि तुम्ही आता रुद्रपूरला सन्निधानाला परंतु तिथे जाऊन चर्या करत असताना जातानाचा विधी सांगतात पेडो वेडा जावे एका गावात दुसऱ्या गावाला सरळ जायचं एका गावात दुसरा काम करायचं नाही उपेने न करावे म्हणजे दुसरा मुक्काम त्या गावात करायचा नाही त्यानंतर नवे वस्त्र न नेसावे नवीन वस्त्र परिधान करून त्या ठिकाणी चर्या करायची नाही जुने वस्त्र घालून चर्या करायची एकी भिक्षा न करावी एकाच घरची भिक्षा घ्यायची नाही चार पाच घर जिथे तुमचं पात्राचा अनुभव होईल तेवढे घर घ्या एका घरची भिक्षा घ्यायची संबंधियाचे न भेटावे संबंधियाची भेट घ्यायची नाही रस्त्याने जाताना कोणा संबंधियाच्या घरी थांबू नका अशा प्रकारे आज्ञा करतात आणि पुन्हा सांगतात की भिक्षेमध्ये वृक्षांनी भक्षण करावे तुम्हाला सदन अन्न येईल पण वृक्षांना तुम्ही अन्न सेवन करा आणि श्री प्रभूच्या सन्निधानात गेल्यानंतर त्या ठिकाणी तिथे 3 बोटांचा सामान एका प्रसाद घ्यावा तिथे 3 बोटात सामान एवढा फक्त प्रसाद घ्या आणि तुमची भिक्षा करून तुमचा सेवन करा अशा प्रकारच्या विधी सांगतात सगळं ते मान्य करतात फक्त एकच म्हणतात की सारंग पंडित मला निमित्त झालेले आहे त्यांच्याकडे येण्यासाठी ही सारंग पंडिताला भेटू का फक्त जाता जाता रस्त्यात सारंग पंडिताची भेट घेऊ का आणि मग स्वामी होकार करतात त्या सारंग पंडिताला भेटण्यासाठी पैठणला जातात त्यांनाही आनंद होतो आपली आते आपल्या घरी आलेले कारण सारंग पंडित हे शांताबाईचे भाचे असतात त्यांना त्या गोष्टीचा आनंद झाला आणि मग त्यांना वाटतं की आता आपण यांना पाहुणचार करावा म्हणून ते म्हणतात आता 1-2 दिवस राहतात नाही देवाने मला 2 दिवस राहण्याची आज्ञा दिलेली मग म्हणतात माझं जेवण घ्या मला एक भिक्षा सांगितलेली नाही तुझे घरी मी भिक्षा घेतली दुसरे 4 घर मागले अशा प्रकारे त्या 4 घरची भिक्षा करतात एक रात्र मुक्काम ते म्हणतात नवीन वस्त्र आणतो नाही नवीन वस्त्र घालायला सांगितले नाही आणि मी रुद्रपूरला जातात रुद्रपूरला गेल्यानंतर अत्यंत परिश्रमाने चर्चा करतात शांताबाई अनुसरल्याप्रमाणे जो स्वामींनी सांगितलेला विधी आचरतात भिक्षा भोजन करतात आणि शेवटचा त्यांचा काळ येतो मग त्यांना असं वाटतं की स्वामींच्या सानिध्यात माझी लेख ऐकायचा आहे तिची भेट झाली असती शेवटचं बरं झालं असतं फक्त उल्लेखच केला निरोप पाठवला नाही आमच्या साधन दात्याने इकडे म्हणून ओळखला त्या बाईचा तिला एकाईसाला भेटायचं आहे आणि म्हणजे एकाईसाला स्वामी म्हणतात की बाई तू जा आता तुझी आई तुझी आठवण काढते आणि गेल्या गेल्या त्या आईला असं सांग की तुला स्वामी श्री चक्रधरांनी आजपर्यंत जे जे पथ्य सांगितले असतील जे जे काही तुला त्या ठिकाणी खाण्यापिण्याविषयी काही जे वर्णित केलेलं आहे तर ते सगळं आता तू पथ्य काही करू नको तुला जे जे रुचेल पचेल ते तू घे आणि हा निरोप जाऊन सांग आणि मग एकाईसा रुद्रपूरला जातात गेल्या गेल्या ती पहिल्यांदा तिला म्हणते की तू कशी काय आली स्वामींची आज्ञा घेतली का नाही म्हणजे मी स्वामींच्या आज्ञेने जाणार आणि मग ठीक आहे स्वामींनी काय आज्ञा केली तर स्वामी म्हणतात की तुला आजपर्यंत आम्ही काही खाण्यापिण्याविषयी काही आज्ञा केल्या होत्या की हे खायचं नाही ते खायचं नाही वृक्षांना भक्षण करायचं इंद्रियाचे पदार्थ रसरूप पदार्थ खायचे नाही पण देवाने आता सांगितलं की तुझ्या आईला जे रुचेल ते तू दे मग ती म्हणते आईला आई तुला मी आता काय शिक्षण करू तुझं तुला काय काय आवडते ते सांग परंतु शांताबाईचा काय म्हणतात की म्हणे एकाई तुला काय सांगतो खरोखर देव सर्वज्ञ आहे मला पदार्थ भेटले असते पदार्थ अनेक ठिकाणी मला लोकांनी दिले असते पण माझी देवाला कणव आहे पदार्थ भेटणे ही कणव नाही मला पदार्थ स्वामींनी नाही घ्यायला सांगितले म्हणजे देवाला मला लवकर जवळ बोलवायचं आहे ही मला माझ्याविषयी देवाला कणव आहे आणि मी कणव असल्यामुळं देवाने मला वृक्षांना
त्या ठिकाणी शांताबाईचा देह त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि शांताबाईचा देहावसान झाला. आणि मग नंतर ही गोष्ट स्वामींना समजते आणि मग स्वामी म्हणतात की येथून म्हणितले ते म्हातारी स्त्रीची घडले. जो आचार सांगितला जसा तसा तो आम्ही शांताबाईच्या ठिकाणी बघितला अशी देवस्तुती करतात. अशा प्रकारे त्या स्तुतीला पात्र होणे असे भक्त असतात. अशा मधल्या शांताबाईचा अनुसरण त्यांनी त्या ठिकाणी घेतलं आणि अनुसरणाचा शेवट परमेश्वराच्या नावाने केला. हेच त्या अनुसरणाचं महात्म्य आहे. निश्चितच देव अनुसरणाच्या माध्यमातून त्या साधनदत्ता सर्वज्ञ श्री चक्रवर्तीचं स्वरूप अस्तिपरीच्या ठाई असं म्हटलेलं आहे की हे अस्तिपरी परमेश्वराची जी आहे ती श्री चक्रराच्या स्वरूपाच्या ठाई प्राप्ती करणारी आहे. का ज्याच्या ठिकाणी अस्तिपरीचं आचरण असते ती अस्तिपरी त्याला त्या स्वामींच्या स्वरूपापर्यंत येऊन पोहोचवणारी आहे. अशा प्रकारे त्या अस्तिपरीला मार्गदर्शन ज्ञानाशिवाय होत नाही आणि म्हणतो ज्ञानाई महोत्सव या ठिकाणी योगीकरवा संपन्न करता आहे. त्या सगळ्याला आपलं सहकार्य आहे आणि सगळ्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम चांगल्या प्रकारचा सहकार्य आज समारोपित उजाळलेला आहे. या माध्यमातून त्यांना या कार्याच्या निमित्तानं चिंतन देतो. आमचे कवेलवासी श्री गुरुजी त्यांच्यावर विशेष प्रसन्नता होती. मागे त्यावेळेला त्यांचा मानसी सोहळा झाला त्यावेळेला सुद्धा 16 दीक्षा या ठिकाणी झाल्या होत्या. आता या ठिकाणी आज 9 दीक्षा झाल्या. अशा प्रकारे त्यांच्या हातून परमेश्वर धर्माचा कार्यक्रम त्यांनी घडत राहो. ते सुद्धा माझे आज जरी ते 102 महंतीच्या बसले परंतु 102 महंती शिष्य गाठी आहेत त्या गाठीवरती आहेत परंतु ते माझे श्री गुरुजींचे शिष्य असल्यामुळे एका नात्याने माझे गुरुबंधू आहेत. अशा या गुरुबंधूला शुभेच्छा देतो आणि माझे